अजून काही? तिचे तिचे दागिने ठेवले? हो, या बॅगेमध्ये ठेवले. तिच्या एफडीज आणि काही महत्त्वाचे पेपर्स होते ते या फाईल मध्ये ठेवलेत. श्री, आई मी हे सामान पाठवून देतो. श्री बेबी, ते आपण खूपदा बोललो या विषयावर. आता कृती करण्याची वेळ आहे. पण श्री, मावशी, मला काम आहे, प्लीज. आम्ही जातो, पण काही राहिलं असेल तर. ए जानू, हे असं व्हायचंच आता. या दिवसात आहे ना, सकाळचा खूप थकवा जाणवतो बायकांना. चला, पण रोज रोज उशीर करून चालणार नाही. कुठे निघालीस तू? मी किचन मध्ये काहीतरी काम करते ना, जरा लक्ष दुसरीकडे लागेल ग. भाजी करते आज. काही गरज नाही. चहा घे, भाजी नंतर कर. बाबा, तुम्ही कशाला आणलात? अगं तुझी नाही, नातवंडाची सेवा करतोय. म्हणायला नको आजोबाने माझं काही केलं नाही म्हणू. अरे वा, अरे वा. माझ्याबद्दल बोललं तर चालेल का? त्याला वाटेल माझं सगळं आजोबांनीच केलं, आजी नुसती मांडी घालून बसून होती. अरे त्याला काही दिसणार आहे का? हे जानू, पण तुझं बाळणपण इथेच करायचं. आई, आता नंतर बोलूया ना आपण हे सगळं. अगं आता कळवलंयस ना साहेबाला जेवून येते म्हणून, मग कशाला घाई करतेस? अगं घाई असं नाही ग, पण खूप पुढच्या गोष्टी आहेत ना या. हे बघ बाई, सगळं ठरवावं लागतं आधीच, माहितीये का तुला? हॉस्पिटल पण आत्ताच ठरवून टाक. तुझं काय म्हणा, तुझ्या सासरची 5 स्टार हॉस्पिटलच ठरवतील. आई, बरं तुझं काही बोलणं झालंय का? आता प्रत्यक्ष भेटूनच. अगं मग किमान आभार तरी मान. बाबा, पण मग बोलणं झालं तर मग कंट्रोल नाही राहत ना आपला स्वतःवर. मग मी त्यांना फोनवरच सांगून बसेन. आणि ही बातमी सांगताना मला सगळ्यांचे चेहरे बघायचे.
आणि फोनवर बोलताना आपल्याला काय म्हणायचंय हे प्रत्येक वेळी समोरच्याला कळेलच असं नाही ना, त्यातून गैरसमज वाढू शकतात. म्हणून म्हटलं भेटूनच बोलेन. बरं मग निदान थँक्यू म्हणून मेसेज तरी पाठव. हे ठीक आहे. उगाच त्यांना वाटायला नको काय कृतज्ञ माणसं आहेत म्हणून. नाही करते ना मेसेज. मी फक्त थँक्यू पाठवू का पिंट्यासाठी थँक्यू असं पाठवू? अगं थँक्स म्हणजे पिंट्या संदर्भातच ना. तू नुसतं थँक्स पाठवलंस तरी कळेलच त्यांना पिंट्यासाठी म्हणून. पाठव, थँक्स पाठव. पाठवते. अरे माझा मोबाईल कुठे आहे? कुठे ठेवलास? थांब 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 थांब, मी बघते, शोधते जरा. तोपर्यंत मी बटाटे उकडवत लावते. चहा घे आधी, गार होतोय. हो बाबा घेते. सर, गुप्ते वकिलांशी माझं बोलणं झालं. आपणही त्यांना एकदा सविस्तर बोललात. मी बोलेन. तर त्यांनी प्रोसिजर सुरू केली आहे. शक्यतो आजच कोर्टातून बेलीफ जान्हवी मॅडमकडे जाईल. त्यांना आजच कळेल की आपण पिटिशन फाईल केली ते. सर, या तुम्ही. येस सर. घे फोन घे. अगं खोबरं कशाला घातलंस? अगं श्रीला खूप आवडतं. अगं पण पिंट्याला आवडत नाही. ग पिंट्यासाठी वेगळी काढून ठेवली आहे. तू आज जाईन तेव्हा श्रीसाठी घेऊन जाईन ग. किती दिवसात त्याच्या आवडीचं काहीच केलं नाहीये. बर तो मेसेज कर. हो हो. हा बोलवता. जानू आले. हा बाबा. तुझ्याकडे कोणीतरी आलेत. जान्हवी सहस्रबुद्ध आपणच का? हो मीच. मी कोर्टाकडून आलोय. श्रीरंग गोखले यांनी तुमच्या विरोधात पिटिशन फाईल केली आहे. तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन जबाब नोंदवावा लागेल. माझ्या विरुद्ध पिटिशन कसली? घटस्फोटाची. सर हे सेंड यू. तर हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मी आपल्या पर्सनल फाईलमध्ये ठेवायला सांगतो. सर या नव्या जागेचे सगळे टेक्निकल व्यवहार आता पूर्ण झाले. तेव्हा सर आपण
आपण ठीक आहात ना सर? वकील साहेब, कोर्टाची माणसं जान्हवीकडे जाऊन सुद्धा आली असतील. आय मीन इतक्या लवकर हे. सर गुप्ते वकील मला म्हणाले तुमच्यासाठी प्रोसिजर फास्ट करतो. सर काय झालं सर? नाही, जान्हवीचा मेसेज आला मला, थँक्स असा. सर मी नंतर येतो. सर हां ड्रायव्हर काका. मी मॅडमकडे पोहोचलोय. सामान देऊन ऑफिसवरच येऊ ना? नाही, घरी घरी जा. ठीक आहे. You're most welcome. मॅडम, साहेबांनी सामान पाठवले. येतो मॅडम. पोचले तिच्यापर्यंत? हो. काय म्हणाली? थँक्स. थँक्स.
डिवोर्स फाईल केल्याबद्दल थँक्स. आत्ता तरी तसंच वाटतंय. मग आता आता ती ठरवेल ते. देवा देवा, मला माझ्या मुलाचं आयुष्य वाचवायचं होतं, पण जानूचा संसार मोडायचा नव्हता. त्यांनी पिंट्याला वेळीच मोकळं केलं असतं ना तर मी पण ताणलं नसतं. माझं चुकलं, पण मी बोलले म्हणून जावई बापूंनी कशाला लगेच अगदी मनावर घ्यायचंच होतं मनावर तर पिंट्याला सोडण्याची गोष्ट मनावर घ्यायची ना. अरे बाकीचं सोडून द्यायचं का? त्यांना सोडायचंच होतं जानूला, आणि मी निमित्त झाले. काही का असे ना, आता मी काही बोलले तर जानूचा घटस्फोट होईलच, पण या वयात माझाही होईल आणि रस्त्यावर येईन मी. पण देवा तेव्हा जानूला दिवस गेले तरी वैऱ्यावरही अशी वेळ येऊ नये. तर तुझ्याच हातात आहे बाबा सगळं. हे सगळं संपू दे रे. हे सगळं संपू दे. 7.5 त्या लेकरा मागची सगळी संपू दे. रडून रडून आटले पोरीचे डोळे. कसलं नष्टर लागलंय तिच्या नशिबाला, काही कळत नाही मला. सीतेला पण रामाने तिला दिवस गेले असतानाच सोडलं होतं. जिथे त्या माऊलीलाही असले भोग भोगावे लागले तिकडे आपण तर सामान्य माणसं. हो, काय करायचं आपण? पिंट्याला वाटतं त्याच्यामुळे झालंय, मला वाटतंय माझ्यामुळे झालं, तुम्हाला वाटतंय तुमच्यामुळे झालं, आणि जानूला वाटतंय की तिच्यामुळे झालंय सगळं. काय करायचं आता आपण? अहो हो, बोला ना काहीतरी. जानूशी बोलायला हवा. मग बोला ना. बोलतो, थोड्या वेळाने बोलतो. थोड्या वेळाने करता करता किती वेळ निघून गेलेला आहे. एक तर पोरगी छताकडे डोळे लावून बसलीये. काहीतरी भलता सलता विचार केला ना तर केवढ्याला पडेल आपल्याला. माझी मुलगी एवढ्या कमकुवत मनाची नाहीये. माणूसच आहे ना ती पण. एक तर या अशा दिवसांमध्ये बायकांची मन एवढी नाजूक झालेली असतात. खरं तर नवऱ्याचीच खूप गरज असते त्यांना. तुम्हाला सांगते, हे त्या बेबीनेच केलेलं असणार सगळं. एक तर स्वतःचा संसार झाला नाही, स्वतःला लेकरूही झालं नाही, मग भाच्याचा संसार होतो तो कसा बघवेल तिला? तिनेच केलं असणार सगळं. मला माहितीये तिनेच केलं असणार. हे बघ, कुणी केलं हे आता महत्वाचं नाहीये. पण भरडली जाते आपली जानू. तुम्ही बोला ना काहीतरी तिच्याशी. तू म्हणतोस ते बरोबर आहे. माणसंही बदलतात, सगळं तसंच नाही राहत, आणि त्या बदलांसाठी तयार असावं. सगळ्यांबरोबर किंवा एकटं. माझ्यासाठी या आर्ग्युमेंट्स, टेन्शन्स, घरगुती कटकटी यात घालवण्यासाठी वेळ आणि एनर्जी दोन्ही नाही आहे श्री. या गोष्टींसाठी एक्झॉस्ट होणं मी नाही अफोर्ड करू शकत. अरे महिला मंडळ,
काय झालं? आला का रे तिचा फोन? कुणाचा? जान्हवीचा. इतकी कशी कठोर वागू शकते रे ती? पण श्री तिला साधा फोनही करावासा वाटला नाही. करेल ती, मला वाटतं ती नक्की फोन करेल. श्री, ती ना ही मागणी मान्यच करणार नाही बघ तू. केलीये तिनं.